नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर मी आज बनवला आहे साबुदाणा वडा। हा साबुदाणा वडा बघा, वरून कुरकुरीत आतून असा सॉफ्ट बनलेला आहे। तर ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे पहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया रेसिपी कशी बनवली ते। तर इथे मी साबुदाणा रात्री भिजत घातला होता। तर त्यामध्ये मी साबुदाणा घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि जिरे वाटून घेतलेले, त्यामध्ये शेंगदाण्याचा बारीक कूट आणि ठोसर कूट पण घेतलेला आहे, दोन्ही मिक्स घेतलेले आणि वरून चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर 2 उकडलेले बटाटे घेतले, ते हाताने मॅश केलेले आहेत। त्यानंतर हे सगळं आपल्याला एकत्र कालवून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी वरून 1 लिंबू पिळलेलं आहे आणि वरून कोथिंबीर घातलेली। चला तर आता हे सगळं आपण मिक्स व्यवस्थित करून घेऊया। त्यानंतर मी साबुदाणा वडे बनवून घेतलेले, काही गोल आकाराचे, काही थोडे चपटे आकाराचे बनवलेले आहेत। चला तर आपण याला तळून घेऊ। इथे तेल तापायला ठेवलेलं आहे। इथे आपल्याला वडे तळताना तेल पहिल्यांदा कडक तापवून घ्यायचं आहे। त्यानंतर वडे सोडल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा, नंतर मंद आचेवर आपल्याला वडे तळून घ्यायचे, म्हणजे आतमधून कच्चे राहणार नाही। बघा इथे आपले वडे असे कुरकुरीत वरून झालेले आहेत आणि फुटलेले पण नाही, व्यवस्थितचे पण वडे तळून घेत आहेत। बघा आपला एकही वडा फुटलेले नाही, व्यवस्थित प्रमाण असलं ना बरोबर आपले वडे होऊन जातात। तर चला बाकीचे पण मी वडे अशा प्रकारे तळून घेत आहेत। अशा पद्धतीने मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत। बघा आपले वडे तयार झालेले आहेत। वरून पहा किती कुरकुरीत दिसत आहे, खायला पण एकदम मस्त झाले होते। तुम्ही हे वडे शेंगदाण्याच्या आमटीबरोबर किंवा दह्यासोबत खाऊ शकता। थँक्यू।